सप्टेंबर महिन्यामध्ये आमच्या जिल्ह्यात विशेष करून आमच्या सांगोला मतदारसंघाच्या सर्व क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्याच्यामुळे पिकाचं खूप नुकसान झालंय। सरकारने 31,000 कोटीच्या ऐतिहासिक मदत पॅकेज जाहीर केलं, त्याबद्दल अभिनंदन आहे। पण लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा झालं नाही। बऱ्याचशा वेळा त्या तलाठी, महसूल, कृषी अधिकारी वेगवेगळे कारण सांगून त्या शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवतायत। त्यावर शासनाने त्वरित जे वंचित शेतकरी आहेत त्यांना अनुदान द्यावं ही मागणी करतो। कर्जमाफी, सरसकट कर्जमाफीची या शासनाने घोषणा केली, पण काही खासगी बँकांनी अतिवृष्टीचे मिळालेले अनुदान हे शेतकऱ्यांना दिले नाहीत, कारण कर्ज अगोदर घेतलं होतं आणि त्याचा परतावा न केल्यामुळे अकाउंट लॉक केलेले ती खाती शेतकऱ्यांची लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी आपल्या माध्यमातून करतोय। जून अखेरपर्यंत कर्जमाफी होणार आहे हे शासन सांगतंय, पण मार्च अखेर काही महिन्यांवरती येऊन येतोय आणि बँक अधिकारी या बळीराजाला कर्ज परताव्यासाठी भरपाई करण्यासाठी तगादा लावू नये यासाठी त्वरित शासनाने या बँकेच्या अधिकाऱ्यांना आदेश देण्यात यावे। शेतकऱ्यांना लोड शेडिंगला माझ्या तालुक्यात आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सामोरे जावं लागतंय। सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे ऊर्जा खातं आहे। आज सांगोला मतदारसंघातील डाळिंब बागा उद्ध्वस्त झाल्यामुळं कष्टकरी बळीराजा दूध व्यवसायाकडे वळलेला आहे। हजारोंच्या संख्येने मुखी जनावर आमच्या तालुक्यात आहेत आणि दूध काढण्यासाठी मशीनच्या द्वारे त्यांचं दूध सकाळ आणि संध्याकाळी काढावं लागतं आणि त्याच वेळेत MSEBचे अधिकारी हे लोड शेडिंग करतात, शेतकऱ्यांना त्रास होतो। तर आपल्या माध्यमातून या शेतकऱ्यांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा ही विनंती करतो। त्याचबरोबर